नमस्कार, आर्सन वुड्सचे आशिष मित्तल आणि आणखी एकदा सोफा डिझाईन तुमच्यासाठी सागवान लाकडातील एक सुंदर सोफा डिझाईन प्राचीन सोन्याचे यावेळी आमच्याकडे 3 आसनी आणि 2 खुर्च्या आहेत. ग्राहकाच्या गरजेनुसार 5 आसनी सोफा, 3-1-1-2 बाजूच्या स्टूलचा मानक सेटअप आहे आणि हे मी तुम्हाला पूर्वी दाखवलेल्या डिझाईनपेक्षा वेगळे आहे. या डिझाईनला हातात वक्र मिळाले आहेत जसे तुम्ही पाहू शकता आणि पुन्हा एक कॅटलॉग डिझाईन जे येथे वास्तविक सोफा सेटमध्ये रूपांतरित केले आहे. जर आपण आकारांबद्दल बोललो तर हे नेहमीच्या 3 सीटरच्या मागील उंचीपेक्षा 80 इंच 2-2 इंच मोठे आहे. पुढे ते मागे 30 इंच आहे. तर आमच्याकडे एक खुर्ची आहे 30 इंच डावीकडून उजवीकडे उंची 51 समोर ते मागे 30 आहे इंच. तुमच्याकडे असलेला साईड टेबल 20 इंच चौरस टॉप आणि 2 फूट उंच आहे कारण क्लायंटची गरज आता डिझाईनच्या भागाबद्दल आहे. तुम्ही जर बारकाईने पाहिले तर तुम्हाला वरच्या भागावर पायांवर अतिशय सुंदर कोरीवकाम आणि संपूर्ण युनिटमध्ये तुम्हाला दिसणारे वक्र डिझाईन हे 3 सीटर आहे परंतु तुम्ही पाहत असलेली कुशन 2 सीटर प्रमाणे केली आहे. कारण डिझाईन अशी होती त्यामुळे तुम्हाला हवी असल्यास ती एक कुशन करता येते. जर तुम्हाला काढता येण्याजोगी कुशन हवी असेल जी तुम्हाला हवी असेल तर ती 3 भागांमध्ये करता येईल. बॅकला प्लेन फॅब्रिक मिळाले आहे. ही दुहेरी फॅब्रिकची संकल्पना आहे आणि आजकाल आपल्याला बहुतेक सोफ्यांमध्ये मिळणाऱ्या समकालीन शैलीची रजाई आहे. मी त्यावर बसेन. मी तुम्हाला डिझाईन दाखवतो. मी एका कोप्यावर बसलो आहे. तुम्ही पाहू शकता आमच्या हँडलवर वक्र किती जागा आहे आणि संपूर्ण डिझाईनची रचना तुम्ही पाहू शकता. सोफ्याची आणखी एक सुंदर रचना येथे महाराजांची खुर्ची आहे. कोरीव पुस्तकासह संकल्पना खुर्ची दोन्ही बाजूंच्या हँडल्सवर आणि मागच्या बाजूला मुकुटाचा आकार जो महाराजा खुर्चीला दिसतो. या सोफाची आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे दुहेरी कोरीवकाम. ही संकल्पना मी पूर्वीही स्पष्ट केली आहे. जेव्हा आमच्याकडे एक सोफा सेट किंवा सर्व बाजूंनी दिसणारे कोणतेही फर्निचर उत्पादन असते तेव्हा त्या युनिटच्या मागील बाजूस सामान्यतः कोरीवकाम केलेले असते. तसेच मी तुम्हाला आधी मागून खुर्ची दाखवतो. आता येथे तुम्हाला मागील कोरीव काम दिसेल आणि त्याचप्रमाणे पायाचा भाग देखील समोरच्या भागासारखाच आहे जेव्हा आमच्याकडे दुहेरी कोरीवकाम असते आणि त्याचप्रमाणे बाजूचा भाग तुम्ही पाहू शकता. बाजूचे कोरीवकाम आणि हेच दुहेरी कोरीवकाम आहे. जेव्हा आपल्याला त्या बाजूने दृश्यमानता असते तेव्हा ती साधी ठेवण्याऐवजी आपण ती दुहेरी कोरलेली ठेवतो. दुहेरी कोरीव काम करताना आपल्याला जाड लाकूड वापरावे लागते कारण मागे देखील आपण कोरीव काम करतो आणि डिझाईन नेहमीच्या मॉडेल्सपेक्षा थोडे जड होते. आता मी तुम्हाला 3 सीटर देखील दाखवतो. आता येथे तुम्ही या युनिटचे मागील कोरीवकाम देखील पाहू शकता. त्यामुळे मागील बाजूस साध्या सोफ्याऐवजी त्याला डिझाईन मिळाले आहे आणि जेव्हा आपण खोलीच्या मध्यभागी ठेवता तेव्हा तो खूप सुंदर दिसतो आणि एकूण डिझाईन देखील खूप छान दिसते. आम्ही तुम्हाला दाखवलेले फर्निचर आणि आर्सेन जे फर्निचर बनवते ते अद्वितीय आहे कारण तुम्ही खुल्या बाजारात ते डिझाईन्स फारसे नियमितपणे पाहिलेले नाही. दुसरा मुद्दा सागवानाच्या लाकडाचा आहे जे आपण उच्च दर्जाचे सागवान लाकूड वापरतो जे खूप काळ टिकते आणि यावरील पेंट पुन्हा ऑटोमोटिव्ह पेंट आहे आणि ते खूप काळ टिकतात. उदाहरण म्हणजे तुमची कार उन्हात, पावसात, अतिउष्ण हवामानात जाणाऱ्या कारचा रंग सहजासहजी बदलत नाही. वर्षानुवर्षे ऊन, पाऊस, अति हवामानात वापरल्यानंतर तो थोडासा निस्तेज होतो पण खरा रंग चांगला दिसतो. ही गोष्ट घरातील आहे त्यामुळे रंगाच्या टिकाऊपणाबद्दलचा प्रश्न किती काळ टिकेल याची तुम्ही कल्पना करू शकता. लाकूड बद्दल येथे निराकरण केले आहे. फॅब्रिक भाग बद्दल आम्ही वापरत असलेले फॅब्रिक हे अतिशय दर्जेदार फॅब्रिक आहे आणि सामान्यतः फॅब्रिकसाठी हाताने काही केल्याशिवाय ते खूप काळ टिकते. आणि अशा प्रकारच्या कापडांना पसंती दिली जाते कारण ते मऊ असतात. रेशमी फॅब्रिक अगदी गुळगुळीत आहे आणि जेव्हा तुम्ही त्यावर खूप आरामशीर आणि आरामदायी बसता तेव्हा ते एक वेगळी अनुभूती देते. आता मला इतर 3 मुद्द्यांवर बोलायचे आहे ते म्हणजे डिझाईनचा भाग. या गोष्टी तुमच्या घराच्या इंटिरियरनुसार असतात. आजकाल तुमच्याकडे ज्या प्रकारची लाइटिंग आहे, आमच्याकडे LED लाइटिंग प्रोफाइल लाईटसह खोट्या छत आहे. मग आमच्याकडे वॉलपेपर आहेत, आमच्याकडे लुव्हर्स आहेत, आमच्याकडे वॉल पॅनेल आहेत, नंतर कार्पेट शैली आहे. पडदे आणि ठिकाणाची एकूण थीम. त्यामुळे एकूणच थीम ठरवणाऱ्या अनेक गोष्टी आहेत.
आणि त्यानुसार आम्ही फॅब्रिक्सचे रंग आणि एकूण सेटअप निवडतो जे आम्ही वापरणार आहोत आणि आम्ही ते आवश्यकतेनुसार बनवतो जेणेकरून आकार डिझाइन रंग 6 ची फॅब्रिक संख्या टेबल साइड टेबल तुम्हाला एक ओटोमन जोडायचा आहे तुम्हाला चेस लाउंज जोडायचा आहे किंवा तुम्हाला ज्वेलर लॉक जोडायचा आहे यासह तुम्हाला 3-2-1-3-1-1 अशी वेगळी संकल्पना करायची आहे तुमच्या मनात असलेली कोणतीही संकल्पना आम्ही तुमच्या गरजेनुसार बनवतो आणि म्हणूनच आमचे फर्निचर आहे जर तुम्हाला सोने आवडत नसेल तर रंगाच्या भागाबद्दल वाला फर्निचरची निवड करा आमच्याकडे नैसर्गिक रंग पॉलिश केलेले नैसर्गिक लाकूड सावलीचे सर्व पर्याय आहेत आमच्याकडे अक्रोड आहे आमच्याकडे महोगनी आहे आमच्याकडे चेरी फिनिश आहे आणि नंतर पेंट्स आहेत आमच्याकडे सोने चांदी गुलाब सोने पांढरे ऑफ व्हाईट कोल्ड लिफिंग सर्वात महाराजा आणि सोफ्यात सर्वात खास संकल्पना आहे कोल्ड लिफिंग शॅम्पेन लिफिंग ट्रिपल कलर ड्युअल कलर म्हणून आम्हाला हे सर्व मिळाले आहे आम्ही ते केले आहे आम्ही तुम्हाला 1200हून अधिक व्हिडिओमध्ये दाखवले आहे म्हणून तुम्ही ते निवडा आम्ही बनवतो आणि आम्ही तुमच्या घरी पोहोचवतो भारतात किंवा भारताबाहेर आम्ही 55 पेक्षा जास्त देशांमध्ये डिलिव्हरी करतो आम्ही 35 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय नोंदणीकृत ट्रेडमार्क आहोत आणि आम्ही तुमच्या घरी पोहोचवतो शेवटचा मुद्दा किंमतीचा आहे आम्ही निर्माते आहोत आपण अंतिम वापरकर्ता आहात कोणी मध्यस्थ नाही व्यापारी नाही कमिशन एजंट नाही त्यामुळे तुम्हाला थेट आर्सेनकडून सर्वोत्तम किंमत आणि सर्वोत्तम डील मिळेल म्हणून आम्ही प्रदान केलेल्या किंमती ही आधीपासूनच फॅक्टरी किंमत सर्वोत्तम किंमती आहेत आणि तुमच्या घरी होम डिलिव्हरी होईपर्यंत खात्री बाळगा की तुम्हाला जे आवडेल ते मिळेल तुमच्या गरजेनुसार तुमच्या आवडीनुसार आणि सुरक्षित डिलिव्हरी पॉइंटबद्दल येथे एक लांबलचक यादी आहे ज्या ग्राहकांना त्यांच्या घरी सामान मिळाले आहे त्यांनी ते आम्हाला अतिशय अभिमानाने प्रदर्शित केले आहे आणि आम्ही प्रशंसापत्रांमध्ये ही कमाई केली आहे जी तुम्हाला इतर कोणत्याही वेबसाईटवर दिसणार नाही जगभरातील इतर कोणत्याही फर्निचर विक्रेत्याने मी अभिमानाने सांगू शकतो कारण की अशा अनेक ग्राहकांना आम्ही जगभरात पोहोचवले आहे आणि तेच आम्ही कमावले आहे त्यामुळे जाळपोळ हे ठिकाण आहे जिथे तुम्हाला दर्जेदार फर्निचर उत्तम किंमतीत मिळते आणि तुमचा आवडीचा फर्निचर क्रमांक येथे आहे कृपया आमच्याशी संपर्क साधा आम्हाला तुमच्या गरजेवर चर्चा करण्यात आणि तुम्हाला जे आवडते ते प्रदान करण्यात आम्हाला आनंद होईल धन्यवाद